अतिशय हलके जबरदस्त फुलणारे असे बटाट्याचे पापडची अगदी वेगळ्या प्रकारची रेसिपी आज आपण करणार आहोत। रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरी गॅरंटी तुमचे पापड खूप छान होतील। हे बघा किती हलके झाले। चला सुरू करूया। 4-5 बटाटे स्वच्छ धुवून सोलून आणि चिरून घ्यावे। आता जेवढे बटाटे झाले ते वाटीने मोजून तेवढंच आपल्याला पाणी घालायचंय। एका मिक्सीच्या भांड्यात हे बटाटा घालून घेऊ। आता हा काही भातुकलीचा खेळ नाहीये। 4-5 बटाट्याचं मी तुम्हाला दाखवायसाठी करते आहे। मी ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात करून झालाय, पण तेव्हा काही व्हिडिओ करायला वेळ नाही झाला, त्याच्यामुळे 4 बटाट्यांचं तुम्हाला करून दाखवते। आता जेवढे बटाटे आहेत त्याला चवीप्रमाणे मीठ घालायचंय। तर मीठ तेवढंच घाला जे जेवढं बटाट्यांना लागेल, त्याच्याहून जास्ती नाही, नाहीतर मग खारट होतील। 1.5 वाटी या वाटीने बटाटे झाले होते, तर 1.5च वाटी मी याच्यात पाणी घालतेय। आता हे बारीक वाटून घ्यायचं। ज्या वाटीनी बटाट्यात मोजून पाणी घातलंय त्याच वाटीनी 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की लगेचच हा वाटलेला बटाटा याच्यात घालून आपल्याला छान शिजवायचा आहे। आता हे खूप पातळ जरी असलं तरी ते शिजायला लागेल। बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि तो शिजायला लागल्यावर घट्ट व्हायला लागतो पटकन। वर जो फेस येत आहे तो काढून घ्यायचा। सगळा फेस नाही निघाला तरी चालेल। याला शिजायला साधारणपणे 8 ते 10 मिनिटं लागतात। एवढ्या प्रमाणात, जास्ती प्रमाण असेल तर अर्थात जास्ती वेळ लागेल। आणि जर असं वाटलं की खूप घट्ट होत आहे तर थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं तर चालेल। आता हे बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलंय, तर 1-2 मिनिटं आणखीन हलवायचं आणि गॅस अगदी बारीक करून वाफ येऊ द्यायची। त्याला बऱ्यापैकी बुडबुडे आले तर गॅस बारीक करूया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची। 3-4 मिनिटं झाली, बघूया बटाटा शिजलाय का। बघा अशी छान तार येते म्हणजे आपला बटाटा शिजलाय। आता गॅस बंद करून याला थोडंसं गार होऊ द्यायचं। अगदी गरम गरम प्लास्टिकवर नाही घालायचं। आता यावेळेस तुम्ही याच्यात तिखट आणि जिरं घालू शकता। पीठ किंचित गार झालं की थोडंसं लाल मिरचीचे तुकडे किंवा क्रश्ड रेड पेपर ज्याला म्हणतात ते, आणि थोडंसं जिरं। मसाले तुम्ही अजून काही हवं तर घालू शकता, पण हे असंच खूप छान लागतं। वरून नुसता चाट मसाला घालून खूपच चविष्ट लागतात या पापड्या। थोडंसं आणखीन गार होऊ द्यायचं, मग आपण बाहेर जाऊन पापड्या घालूया। पीठ थोडंसं गार झालं की आता बेताच्या आकाराच्या आणि थोड्याशा जाडसर अशा पापड्या घालायच्या आहेत। फार पातळ घालायच्या नाही, नाहीतर मग ते वाळल्यावर खूपच पातळ होतात। तुम्हाला जवळून दाखवते कशा पापड्या आहेत ते। फार मोठ्या नाही आहेत आणि या खूप छान फुलणार आहेत आणि जाडसर अशा पसरल्या की मग काढायला पण सोप्या जातात प्लास्टिक वरून, नाहीतर ते जाम चिकटून बसतात आणि तुटतात काढताना। आता सगळ्या पापड्या अशाच घालून घेऊया। सगळ्या पापड्या घालून झाल्या आहेत। 3-4 बटाट्यामध्ये भरपूर झाल्या। उद्या तुम्हाला तळून दाखवते। एका दिवसातच या पापड्या छान वाळल्या सुद्धा। खरं सांगायचं तर आमच्या इथे US ला इतकं कडक ऊन पण नाहीये, तर भारतात तुम्ही करत असाल तर नक्की खूप छान खुटखुटीत वाळतील। रेसिपी आवडली तर मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा।